पूर्व विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये फारच कमी शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करतात। इथं धानाच्या शेती व्यतिरिक्त इतर पिकांचं देखील फारसं उत्पादन घेतलं जात नाही। मागासलेपणामुळे इथल्या शेतकऱ्यांची पूरक उद्योग करण्याची मानसिकता देखील कमी आहे। अशा परिस्थितीत 1988 पासून सातत्यानं शेतीपूरक उद्योग करत त्यामध्ये यश मिळवलंय येवलीच्या देवेंद्र भांडेकरांनी। सध्या त्यांच्याकडे 12 म्हशी असून यापासून त्यांना महिन्याकाठी जवळपास 20 ते 24 हजार रुपयांचा नफा मिळतोय। आज आपण त्यांची म्हैस पालनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या येवली गावी जाणार आहोत। गडचिरोली जिल्ह्यात पावसाचं आणि पाण्याचं प्रमाण चांगलं आहे। निसर्गानं समृद्ध असलेल्या या जिल्ह्यातली शेती आणि शेतकरी मात्र आजही फारसा प्रगतशील नाहीये। या भागात प्रामुख्यानं धानाची शेती होते। धानाचं पीक झालं की इथली शेती आणि शेतकरी मोकळे असतात। या शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळलं तर त्यांचं आर्थिक उत्पन्न नक्कीच वाढणार आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन गडचिरोली जवळच्या येवलीचे देवेंद्र भांडेकर गेल्या 25 वर्षांपासून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करतायत। सुरुवातीला माझ्याकडे काहीच नव्हतं। माझ्याकडे बदक पालन होता सुरुवातीला। त्याच्यात 35 मादे आणि 15 नर होते। डेली 35 अंडे देत होते। 35 अंडे दिल्यानंतर दर 70 रुपये असं 2 रुपये अंड्याप्रमाणे विक्री करायचा, घरचे लोक घ्यायचे। त्याच्यानंतर मी एक 2700ची म्हैस घेतली। 2700 रुपयाची म्हैस घेतल्यानंतर त्यापासून मग मुंबई मी 2 म्हशी आणल्या मोठ्या जातीच्या। त्याच्यानंतर मला आता शालेय पोषण आहार चालू होतं। त्याच्यातून मला देवाकडे वळलो नाही। मला त्याच्यात खूप नफा मिळू लागला। देवेंद्र भांडेकरांनी शेतीपूरक व्यवसायाच्या सुरुवातीला बदक पालन सुरू केलं। त्यानंतर 1990 मध्ये त्यांनी 2 म्हशी घेतल्या आणि दुग्ध व्यवसायात आपला जम बसवला। आज त्यांच्याकडे 12 म्हशी आहेत। म्हशींच्या भरवशावर त्यांनी शेती सुद्धा खरेदी केली आहे। त्याच्यानंतर मग मी 2.5 एकर शेती घेतली व्यवसायात। 2.5 एकर शेती घेतल्यानंतर पळाऊ शेती घेतली होती। त्याच्यानंतर मग त्याचा पारे वगैरे बाण वगैरे टाकून शासनाकडून शेत खड्डा खोदून त्याच्यात मच्छी टाकलो। मच्छीपासूनही मला चांगलं उत्पन्न मिळालं। त्याच्यानंतर पुन्हा मी 2-4 म्हशी पुन्हा वाढवल्या। 1988 पासूनचा माझा मूळचा धंदा आहे। मला आता 15 एकर शेती आहे। मला त्याच्यामध्ये पुन्हा बकरी पालन सुद्धा मी घेतलं होतं, पण तो काही धंदा जमला नाही। सप्तशेवटी तो विकून टाकावा, लास्टमध्ये गेलो त्याच्यात। पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा म्हशी घेतलं, वाढवला धंदा मी। तर 2009 साली माझ्याकडे 100 लिटर दूध होतं। आज 12 म्हशींपासून भांडेकरांना दररोज 60 लिटर दुधाचं उत्पादन मिळतंय। या दुधाची विक्री ते प्रति लिटर 30 रुपयांप्रमाणे गडचिरोलीतल्या एका मिठाई विक्रेत्याला करतात। त्यापासून त्यांना महिन्याकाठी 54,000 रुपयांचा नफा मिळतो। याच्या व्यवस्थापनासाठी त्यांना महिनाभरात जवळपास 30,000 रुपयांचा खर्च येतो। तो वगळता भांडेकरांना 24,000 रुपयांचा नफा मिळतो। गेल्या 23 ते 24 वर्षात दुग्ध व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातून भांडेकरांनी 5 ते 6 एकर शेतीची खरेदी सुद्धा केली आहे। म्हशींच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी 3 एकरांवर चाऱ्याची लागवड केली आहे। दुग्ध व्यवसायाबरोबर भांडेकर वार्षिक 200 पोती धानाचं देखील उत्पादन घेतात। माझ्याकडे 15 एकर शेती आहे। त्याच्यामध्ये आम्ही धान लावतो। धान निघून झाल्यानंतर 3 एकरला म्हशीसाठी चारा लावतो आणि चारा धान निघाल्यानंतर कोणता चणा, गहू, लाकूडी वगैरे असं माल टाकतो। त्याच्यामध्ये शेणखत जे होते माझ्याकडे 40 टाली होते माझ्या, तो आम्ही शेतामध्ये टाकतो। त्याच्यामुळे आम्हाला रासायनिक खतं कमी लागतात। 12 म्हशी आणि शेतीच्या व्यवस्थापनाचं काम देवेंद्र भांडेकर त्यांची पत्नी, मुलगा आणि 2 मजुरांच्या मदतीनं करतात। त्यांच्या गावातले इतर शेतकरी मात्र केवळ धानाचं पीक घेतात आणि वर्षभर आर्थिक विवंचनेत राहतात। या भागात शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण आजही अतिशय कमी आहे। त्यामुळे देवेंद्र भांडेकरांप्रमाणे जे शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करतात त्यांची आर्थिक उन्नती होतीये। माझ्याकडे 2 माणसं, मी, माझी पत्नी आणि मुलगा। त्याच्याकडे दररोज सकाळी 3:30-4 वाजता उठून पहिले धुणे, नंतर पाणी पाजणे, नंतर दूध काढणे, शेण काढणे, नंतर सर्व असं झेप वगैरे कलम वगैरे मांडणे। आम्ही घरचे पूर्ण लोक या धंद्यामध्ये मग्न असतो। माझ्याकडे माणसाचा प्रॉब्लेम आला तर मी बाहेर गावून माणूस आणलो, त्याला नेणे आणि आणणे
त्याचा डेली खर्च आहे पेट्रोलचा, आणि त्याला दोन्ही टाईम मी जेवण देतो. आणि त्यानं मला सर्व काम झाल्यानंतर माझ्या घरी जेवण करून त्यानं माझी 11 ते 10:30च्या टाईमला चरासाठी घेऊन जातो आणि 5 वाजता घेऊन येतो. कष्टाळू आणि प्रयोगशील वृत्तीचा देवेंद्र भांडेकरांना फायदा झालाय. त्यामुळे त्यांच्या प्रयोगशील वृत्तीचं काही शेतकऱ्यांनी देखील अनुकरण केलंय. वेगवेगळ्या प्रयोगांमुळे ते परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेत राहतात. त्याचा फायदा भांडेकरांना पंचायत समितीच्या निवडणुकीत झालाय. राजकारणात आले असले तरी भांडेकरांचं आपल्या शेती आणि दुग्ध व्यवसायाकडे मात्र थोडं सुद्धा दुर्लक्ष नसतं. आज त्यांच्या गोठ्यात नागपुरी सुरती जातीच्या जातीवंत म्हशी आहेत. माझ्याकडे सुट्टीच्या 3 म्हशी आहेत, मुरा 3 आणि नागपुरी अशा 6 म्हशी आहेत. एकूण वार्षिक उत्पन्न 6,48,000 रुपये होतो. पण त्याच्यातून गवत आणि बाया 2 आणि माणसं याचा एकूण खर्च जाता मला 3,60,000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळतो. आणि माझ्या म्हशीच्या संगोपनाकरिता डॉक्टरची 8 दिवसाला 1 दिवस व्हिजिट होतो. देवेंद्र भांडेकरांप्रमाणे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला तर त्यांना वर्षभर रोख आर्थिक उत्पन्न मिळेल. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यशेती आणि शेतीपूरक व्यवसाय केल्यास पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अनेक मार्ग सापडतील, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती साधता येईल. त्याचं एक चांगलं उदाहरण देवेंद्र भांडेकरांनी घालून दिलंय. त्यांचा आदर्श पूर्व विदर्भातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, गडचिरोली.